महिलांवरील अत्याचार प्रकरणात 7 तासांपासून अशोक खरातची चौकशी सुरू आहे। एसआयटीच्या पथकानं खरातची झाडाझडती घेतल्याची माहिती आहे। 7 तासांपासून अशोक खरात याची चौकशी सुरू असल्याची माहिती असून एसआयटीकडून आता अशोक खरात याची सखोल चौकशी सुरू आहे। एसआयटीच्या पथकानं अशोक खरातची झाडाझडती देखील घेतली आहे। 7 तासांपासून चौकशी सुरू असून चौकशी दरम्यान अशोक खरात याचा जबाब देखील लिहून घेतल्याची पोलीस सूत्रांची माहिती। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले जात आहेत। महेश, काय सविस्तर अपडेट? अगदी खरं तर एसआयटीच्या पथकाकडनं आज अशोक खरात याची सखोल चौकशी जी आहे ती करण्यात येत आहे। तब्बल 7 तास झाले तरी एसआयटी कडनं अजूनही अशोक खरात याची चौकशी जी आहे ती संपलेली नाही आहे। या चौकशीमध्ये खरं तर अशोक खरात याची झाडाझडती जी आहे ती एसआयटीच्या पथकाकडनं घेण्यात आलेली। खरं तर महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अशोक खरात यांना ताब्यात घेतलेले आहे। विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले आणि या सगळ्या तपासाच्या अनुषंगाने जे आहे ते एसआयटी पथक आता पूर्णपणे तपास करते आणि 7 तासाहूनचा अधिकचा काळ झाला तरी देखील ही चौकशी जी आहे ती संपलेली नाही आहे। 7 तासांपासून अशोक खरात याची चौकशी सुरू आहे आणि या सगळ्या अशोक खरातच्या नेक्सस बद्दल जे आहे ते पोलीस जे आहे एसआयटीचं पथक आहे ते वेळोवेळी माहिती जाणून घेत आहे। त्याचे राजकीय संबंध असतील, त्याचे व्यावसायिक संबंध असतील आणि त्याच्या मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरामध्ये कोण कोण आलेले आहे आणि आतापर्यंत ज्या ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तब्बल त्याच प्रकारे त्याच्याकडनं ज्या वस्तू हस्तगत करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये पेनड्राईव्ह असतील, हार्ड डिस्क असतील, लॅपटॉप असतील, याच्या अनुषंगाने किती व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे आणि यांच्यासोबतचे त्यांनी संबंध कशा पद्धतीने प्रस्थापित केले होते या सगळ्यांची सखोल चौकशी जी आहे ते एसआयटी पथक कटाक्षाने करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। आज दुपारी 2 वाजेपासून खरं तर या चौकशीला सुरुवात झालेली आहे। आता 9 वाजलेले आहेत तरी देखील ही चौकशी अद्यापही संपलेली नाही। त्याच्यामुळे एसआयटीच्या पथकाकडनं वेगवान तपास सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। निश्चित धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।